श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सो पुन्हा एकदा आमचा योग जुळून आला आहे आणि आम्ही पोचलो अक्कलकोटला। 30 तारखेला आम्ही अक्कलकोटला पोचलो। जसं आपल्याला माहीत आहे की 6 मेला स्वामी पुण्यतिथी आहे आणि 30 तारखेपासून 6 मे पर्यंत सप्ताह चालू असतो आणि या सप्ताहामध्ये बरेच सेवा आपल्याकडनं होत असते। स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र पारायण हे चालू असतं आणि तसंच पारायण यावेळी वटवृक्ष मंदिरात सुद्धा चालू होतं। सो आम्ही खूप छान पद्धतीने स्वामींचं दर्शन घेतलं। खूप सुंदर वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं आणि माझं असं होतं ना, जेव्हा पण मी वटवृक्ष मंदिरात येते आणि जसं मी स्वामींचं दर्शन घेते ना, मन खूप भरून येतं त्यांना पाहून। माहीत नाही काय ओढ असते त्यांच्या दर्शनासाठी, पण खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं। त्यामुळे दर्शनही खूप सुंदर झालं। गर्दी नसल्यामुळे खूप सुंदर दर्शन झालं, स्वामींचं जवळून दर्शन झालं आणि छान वाटलं। म्हणजे तुम्ही पाहू शकता बरेच सेवक इथे आहेत आणि इथेही सप्ताह चालू आहे। जसं मी म्हणाले की 7 दिवसाचा सप्ताह आहे, त्यामुळे इथेही बऱ्याच बायका तुम्ही बघू शकता बसलेल्या आहेत, पारायणं चालू आहेत आणि जेव्हा ते शब्द आपल्या कानावर पडतात ना, तेव्हा खरंच असं खूप छान वाटतं। माहिती आहे, हे जे पारायण आणि जे पाठ आपण ऐकतो आणि खूप भाग्यवान असतं त्यांना हे वटवृक्ष मंदिरात बसून हे पारायण करायला मिळतं सिरियसली। त्याच्यानंतर आम्ही आलो चोळप्पा महाराजांच्या मठात, जिथे महाराजांचे समाधी मठ आहे। तिथेही खूप सुंदर दर्शन झालं, गर्दी नसल्यामुळे खूप छान वाटलं आणि तिथेही सप्ताहाच्या काळात भजन आणि कीर्तन चालू होतं। प्लीज तुम्ही हे भजन तुम्ही नक्की ऐका, आवर्जून सांगते मी, कारण का या भजन कीर्तनामध्ये ज्या लहान मुलांनी जो उत्साह दाखवला आहे, ज्याप्रमाणे ते नाचतात, ज्याप्रमाणे ते उड्या मारतात कीर्तन करताना, खूप छान वाटतं बघताना। माहिती आहे सिरियसली, म्हणजे हा अनुभव मी पहिल्यांदा बघितला आहे। स्पेशली लहान मुलं ह्याच्यात भाग घेतात आणि एवढ्या उत्साहाने ते करतात ना। खरंच तुम्ही नक्की हे भजन आणि कीर्तन ऐका, खूप छान वाटेल तुम्हाला। आणि आम्हाला तर सिरियसली म्हणजे तिथून यांना जावंसंच वाटत नव्हतं, एवढं सुंदर वातावरण झालेलं ते भजन कीर्तनाने। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे ऐकावं आणि तुम्हीही याचा अनुभव घ्यावा, खूप छान वाटलं। चला सद्गुरु